नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपण एसबीआय क्लरिकल मेन्स म्हणा, एसबीआय क्लरिकल मेन्स किंवा एसबीआय पीओ मेन्स किंवा आणि जे काही एसबीआय पीओ प्रीचे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर जे काही शिफ्ट झाले आहेत 8 तारखेला, त्याचे आपण 2 पार्ट टाकले आहेत, फर्स्ट आणि सेकंड शिफ्टची. त्याच्यावरून एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नेक्स्ट जी काही शिफ्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात, कोणत्या लेवलचं क्वेश्चन पेपर सेट केलेला आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि जे काही आपण सिरीज सुरू केली आहे मेन्स लेवलचं, त्यामध्ये पझलचे 2 पार्ट आणि जे काही इनपुट आउटपुटचा हा सेकंड पार्ट आहे. असंच आपण नेक्स्ट जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये मिसलेनियस जे काही टॉपिक्स आहेत, कोडिंग डिकोडिंग, मशीन इनपुट आउटपुट, हे जे काही आता आहे त्याला मशीन इनपुट आउटपुट म्हणतात. या अशा प्रत्येक टॉपिकचं आपण व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही मेन्स म्हणा, जे काही प्री आहे त्याच्यामध्ये एक आयडिया येऊन जाईल कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, आणि तुम्ही कॉन्फिडंटली त्याला फेस करता. ठीक, चला तर सुरू करू. हे आहे मशीन इनपुट आउटपुट. ठीक आहे, तर आपण पहिल्या पार्टमध्ये सगळं इनपुट आउटपुट काय असतं, काय नाही, कसं काढायचं असतं, हे सर्व जे काही बेसिक असतं ते जाणून घेतलेलं आहे. जे काही आता सेकंड पार्ट आहे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. ठीक आहे, कसं आहे बघू, लॉजिक वगैरे. तर बघा, पहिल्यांदा तर तुम्हाला सांगितलेलं होतं की हे कसं इनपुट असतं, त्याच्यावरून जे काही पहिली स्टेप आहे ती काढायचं असतं आणि त्या ज्या पहिली स्टेप आलेली असते त्याच्यावरून सेकंड स्टेप काढायचं. याच इनपुटवरून सेकंड, थर्ड, फोर्थ असं नाही काढायचं. ठीक आहे, जे काही फर्स्ट आहे, जे काही इनपुट आहे त्याच्यावरून फक्त पहिली स्टेप येणार. देन बाकीच्या जे काही स्टेप आहेत त्याच्या प्रिव्हियस स्टेपचं जे काही लॉजिक आहे त्याच्यावरून नेक्स्ट स्टेप येते. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. ओके, तर आपण सुरू करू हे सॉल्व्ह करण्यासाठी. पहिल्या व्हिडिओमध्ये ना आपण काय केलं होतं, जे काही इनपुट आहे त्याच्या आउटपुटचं ह्याचं लॉजिक सांगितलं होतं. तर खूप सारे थोडेफार जर मेसेज आले विद्यार्थ्यांचे की जे काही हे खाल्लं तुम्ही इनपुट देताय क्वेश्चन मध्ये, त्याचं पण याच लॉजिकनं सॉल्व्ह करून द्या, म्हणजे एक आम्हाला पण समजून जाईल की कसं सॉल्व्ह करायचं. तर ते पण आपण आज करणार आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा जो काही इनपुट आहे त्याच्यावरून पण आपण आउटपुट म्हणजे जो काही स्टेप येतील ते आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे, तर सुरू करू आपण. ओके, तर बघा, पहिलं स्टेप मध्ये आहे इनपुट आहे 68, 34, 96, 83, 18, 91 अँड सो ऑन. असं आहे इनपुट. 4 आकडी इनपुट आहे. त्याच्यावरून बघा इथं डायरेक्टली स्टेप 1 मध्ये सगळ्यांनाच मॉडिफाय केलंय. ठीक आहे, हे तुम्हाला दिसतंय सगळ्यांनाच मॉडिफाय केलंय. ओके, म्हणजे याला तर असं असेंडिंग डिसेंडिंग तर काहीच नाही याच्यामध्ये. तर लॉजिक काय असू शकतं हे बघा. ठीक आहे, ऑब्झर्व करा फक्त. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं एक असं आहे की तुम्ही हे डोक्यात नका घालू की हे जे काही इनपुट आउटपुटचं लॉजिक आहे हेच नेक्स्ट इनपुट आउटपुटला लागू होणार. तसं काही नसतं. जे पहिला आपला व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये वेगळं लॉजिक होतं आणि जो काही हा व्हिडिओ आहे किंवा नेक्स्ट काही पण असेल त्याच्यामध्ये प्रत्येक इनपुट आउटपुटचं लॉजिक वेगळं असतं. ठीक आहे, ते आपल्याला शोधून काढायचं. फक्त प्रॅक्टिसनं आपल्याला त्याची एक आयडिया येऊन जाते. ओके, तर बघू आपण हे सुरू करू. बघा इथं काय केलंय, तर या पहिल्या स्टेपवरून तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की, तर बघा आता बघा, 6834 वरून 831 घेतलंय, पुन्हा 9683 वरून 683 घेतलंय, 1891 वरून हे असं 3 आकडी सगळे गोष्टी घेतलेल्या आहेत. तर या कशा येतात, इधर या संख्यांना इधर एकतर डिवाइड केलं एखाद्या संख्येनं तर ह्याचं एक ही गोष्ट आली पाहिजे, नसतर काहीतरी ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन आहे याचं लॉजिक. ठीक आहे, तर पहिल्यांदा डिवाइड करून बघू म्हणजे पहिलं होते का, तर ते पहिलं लॉजिक आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, आता हे आहे 6834 डिवायडेड बाय 831. याला जरी डायरेक्ट भाग गेला तर मग समजायचं की हे डिवाइड करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघू हे जवळ कुठे दिसते बघा. पहिल्यांदा 8 8 8 64, 6400, 8 9 72, 7 म्हणजे हे 8च्या पाड्यात दिसतंय. ठीक आहे, बघा 8 1 8, 8 3 24, 7 4 2, 8 8 64 2, 64 2 66. तर हे 8. ठीक आहे, उरले किती, 66 48, 14 मधून 8 गेले 6, 13 मधून 5 गेले 8 आणि 186 उरलं. 831च्या पाड्यात कुठंच 186 येत नाही. मग हे उत्तर येणार पॉइंट मध्ये. पॉइंट आणि जे काही 8 2 16, हा पॉइंट 2 असं काहीतरी येतंय. सो ऑन. तर हे याचं डिवायडेशन तर लॉजिक नाही, डिवायडेशनचं तर लॉजिक नाही. तर लॉजिक काय बघू आपण. ठीक आहे,
एक तर आपलं कटलं, डिवाइड तर नाही पहिल्या स्टेपमध्ये. ओके, म्हणजे कसं आहे माहितीये का, हे जे काही स्टेप 1 आलेली आहे ते बघा डायरेक्टली असं इधर त्याच्या हाफ तर नाही केलं किंवा 4 पटनं कमी नाही केलं, असं नाही केलं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते डिवाइडचं लॉजिक घेतलं. नेक्स्ट बघू. आता बघा, एक तुम्हाला ऑब्झर्वेशन म्हणून समजलं असेल, जे काही मिडलवाले संख्या आहेत त्यांना इथे घेतले बघा. पहिल्यांदा 83 म्हणा, हे 68 आहे, हे 68, हे 89, तर हे पण 89, हे 61, 61, 32, इथं पण हे मिडलवालं 32, हे 36, तर हे पण 36. जे काही मिडलवाली संख्या आहे, म्हणजे 4 आकड्यांची जर संख्या असेल, त्यांचे जे काही सेकंड आणि थर्ड टर्म आहे त्याला जशाच तसं उचललं आहे. ओके, ते तुम्हाला एक ऑब्झर्वेशन समजलं असेल, हे लॉजिक लागू शकतं. नेक्स्ट बघा, हे जे काही थर्ड टर्म आहे याचं लॉजिक काय असू शकतं, 1, 3. तर बघा, 6 चोक 24 नाही, 6 मधून 4 गेले 2, -1 नाही, 9 1 असं येऊ शकतं. 9 मधून 3 गेले 6, -3 येत आहे. नाही, हे तर लॉजिक नाही. 1 -1 नाही, इथे बघा 1 + 1 म्हणजे 2, म्हणजे असं. आता बघू हे चरण लागू होते का. ठीक आहे, नेक्स्ट आहे 4 + 2, इथे येईल 6, आणि 3 + 2 इथे येईल 5. हा, तर जे काही थर्ड टर्म आहे याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, जे काही थर्ड टर्म आहे आता बघा, पहिल्या थर्ड टर्मचं जे काही लॉजिक आहे असं याच्यावरून तर समजतंय. ठीक आहे, आता बघा 6 आणि 4 10, याचं सम किती, 1, म्हणजे जे काही यांची ऍडिशन आहे ती 1 होणार, युनिटचं ऍडिशन केलेलं आहे. नेक्स्ट बघा 9 आणि 3 12, त्याचे ऍडिशन होणार 3, ते 3 इथे घेतले. हे समजलं तुम्हाला. जे काही सेकंड आणि थर्ड टर्म आहे जशाच तशी उचललं, आणि जे काही फर्स्ट आणि फोर्थ टर्म आहे त्याची ऍडिशन केले. ओके, आणि इथं बघा 1 आणि 1 2 इथं आलं जशाच तसं. पुन्हा 61 आहे, 61 जशाच तसं, आणि 8 आणि 5 13, 3 + 1 4. समजलं तुम्हाला. हेच लॉजिक आहे. 4 + 2 6, आणि जे काही सेकंड आणि थर्ड टर्म आहे तशाच तसं, आणि 4 आणि 2 6. ओके, हे समजलं तुम्हाला. इथे बघा 36 सेकंड आणि थर्ड टर्म जशाच तशी, आणि हे जे काही फर्स्ट अँड फोर्थ टर्म आहे त्याचे ऍडिशन हे शेवटी घेतलंय. पहिल्या इनपुटचं पहिली जी काही स्टेप आहे त्याचं लॉजिक समजलं तुम्हाला. तर आपण इथं लिहून घेऊ, म्हणजे जे काही सोडवता वेळी आपल्याला सोपं जाईल. सेकंड अँड थर्ड टर्म ॲज इट इज and first and fourth चं ऍडिशन. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. हे असं लिहून घ्यायचं. आता नेक्स्ट टर्म बघा. आता ही जी काही सेकंड स्टेप आहे ही आत्ताच आपण पाहिलं, या इनपुटवरून नाही घ्यायचं, इनपुटवरून डायरेक्टली. हे जे काही स्टेप 1 आलं आहे त्याच्यावरून स्टेप 2 येते. ओके, तर बघा स्टेप 2 कसं आलं असेल, 892. हे समजलं. हे बघा 892 इथे आहे, 892 इथे आहे, 831, 831, म्हणजेच हे जे काही स्टेप 1 आहे त्यालाच डिसेंडिंग ऑर्डरनं लावले, म्हणजे उतरत्या क्रमानं लावलं आहे असं दिसतंय. चेंजेस काहीच नाही त्याच्यामध्ये. चेंजेस काहीच नाही म्हणजे इधर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरनं लावलेलं असतं. तर बघा इथं 892 आहे पहिल्यांदा, त्याच्यावर लहान 831, पुन्हा 683, हा इथं जशाच तसं 614. ठीक आहे, 365, अँड देन त्याच्यापेक्षा लहान सगळ्यात 326. ओके, हा 326 इथं आहे. ओके, तर जे काही सेकंड स्टेप आहे त्याचं लॉजिक काय झालं, नंबर्स आर इन डिसेंडिंग ऑर्डर. नंबर्स आर इन डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. आता बघा जी काही थर्ड टर्म आहे ती कशी आली याचं लॉजिक बघू आपण. ओके, तर 694 घेतलंय, पुन्हा 633, 485, 416. ओके, तर 694 काय केलं असेल याला, 694, 633, 485. बघा ह्याचं काही लॉजिक दिसतं का, इधर मायनस जर केलं 892
आपण मायनस करून बघू याला. 892 मायनस 694. 4 गेले 8, 9 आणि 1, 198. पुन्हा 831 मायनस 633. 11 मधून 3 गेले 8, 13 मधून 4 गेले 9, 198. 198 मायनस केले, प्रत्येक ह्याच्यातून 198 मायनस केले. आय होप हेच लॉजिक असेल बघा. 683, 198. 13 मधून 8 गेले 5, 18 मधून 8 आणि इथं 4, 485. समजलं तुम्हाला? एक लॉजिक आहे याच्यामध्ये की कारण पहिल्या ह्याच्यावरून हे म्हणजे मायनसच दिसतंय एक लॉजिक तरी सध्या तरी मला तरी. याच्यामधून प्रत्येक संख्येला -198 केलंय, -198 केलंय. ओके, हे लॉजिक आहे बघा. नाही आता मायनस याच्यामध्ये जर 198 ऍड केलं, 8 आणि 7 14, 4 हातच्याला 1, 9 2 11ला 1, हातच्याला 1, 4 आणि 2 6, 614. म्हणजेच प्रत्येक संख्येला 198 न मायनस केलंय. हे एक असं वाटतंय, पण याचं दुसरं काय आहे का आपण बघू. म्हणजे दुसरं काय असेल मे बी, काही सांगता येत नाही. दुसरं बघू तर बघा. एक याच्यावरून दिसून येत आहे जी काही फर्स्ट बघा जी काही मिडल टर्म आहे जशाच तशी आहे. हे बघा 831 मधलं 3 इथं आहे, 683 मधलं हे 8 इथं आहे, 1 इथं आहे, 6 इथं आहे, 6 इथं आहे, 2 इथं आहे, 2 इथं आहे. ठीक आहे, तर मिडल टर्म तर सेम आहे आणि फर्स्ट अँड जी काही लास्ट टर्म आहे ती फक्त चेंज आहे. म्हणजे त्याचं काय लॉजिक आहे ते बघू आपण. आता 8 वरून 6 केले आणि 2 वरून 4 गेले. इधर थर्ड टर्मला +2 आणि जी काही फर्स्ट टर्म आहे तिला -2 असं केले. आता बघू सेकंडला ते लागू होते का. -2 -2 +2 -2 +2 -2 आणि +2 -2 +2 6 + 2 8. म्हणजे याचे दोन लॉजिक लिहिलेत. आता बघा म्हणजेच सेकंड टर्म ॲज इट इज आणि जी काही फर्स्ट आहे फर्स्टला -2 अँड जी काही थर्ड आहे तिला +2 केलाय. ओके, हे दोन लॉजिक आहे. आपण शेवटी बघू कोणत्या लॉजिकने आपलं उत्तर बरोबर येते. काही घाबरायचं नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक जे काही इनपुट आउटपुट आहे त्याचं इधर लॉजिक एकच असतं, पण काही इनपुट आउटपुट मध्ये कसं प्रत्येकाचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन असतं, त्याच्याहून उत्तर येतं, पण उत्तर आन्सर हे सेम येतं कोणत्याही लॉजिकनं जर तुम्ही गेलं तर. ठीक आहे, तर बघा आता जी काही स्टेप 4 आहे तर स्टेप 4 मध्ये काय काय चेंजेस आहेत ते बघू आपण. पहिल्यांदा काय काय चेंज केले ते बघायचं. ठीक आहे, मग बघू आपण. आता स्टेप 4 मध्ये दिसत असेल तुम्हाला जे काही फर्स्ट अँड थर्ड टर्म आहे जशाच तसं ठेवलंय. हो का, 6 3 4 5 4 6 1 7 1 8. जे काही फर्स्ट अँड थर्ड टर्म आहे ती जशाच तसं ठेवलंय. आणि जे काही मिडल टर्म आहे तिला फक्त डॉलर आणि हॅश मध्ये डिवाइड केले. आता मग त्याचं लॉजिक काय असू शकतं. जर असं असेल सेम संख्या असतील, फर्स्ट थर्ड टर्म जशाच तसा असेल आणि फक्त 2 सिंबल असतील किंवा 3 सिंबल असतील तर त्याचं लॉजिक काय असतं माहितीये का. म्हणजे मेजरली तर जी काही संख्या असतं किंवा जे काही अल्फाबेट म्हणा, इधर हे जे काही संख्या असतं त्याचं इधर इवन ऑर ऑड संख्येला एखादी संख्या दिलेली असते किंवा इवन संख्येला एखादं सिंबल दिलेलं असतं. सेम हेच लॉजिक इथं लागू शकतं 90% ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा जर फक्त 2 टर्म दिला असतील तर ओके, 2 सिंबल दिला असतील इधर इवन नंबर ऑड नंबर्स मध्ये आणि अल्फाबेट जर असतील तर ते इधर कॉन्सोनंट ऑर वॉवेल्स. ओके, या दोनच टर्म असतात. ठीक आहे, 2 जर हे दिले असतील तर इथं बघा मग 9 ला डॉलर घेतले म्हणजेच ऑड जे आहे ऑडला डॉलर आणि इव्हनला हॅश यायला पाहिजे. मग इव्हनला हॅशटॅग बघू असं 3 ला डॉलर म्हणजे ऑडला डॉलर, 8 ला हॅशटॅग ऑडला डॉलर, इव्हनला हॅश 2 इव्हन म्हणजे हॅश. समजलंय, असं लॉजिक हेच असतं. ठीक आहे, जर एक इथं बघा तुम्ही इधर
दोनच गोष्टी आहेत. नंबर्स मध्ये दोनच गोष्टी असणार, इधर ऑड और इवन. ठीक आहे. बाकी मग पुन्हा जर संख्या इथं 9 असेल आणि नंतर इथं मग 4 असेल, इथं 1 असेल, समजा 1 असेल, तर त्याचं लॉजिक असू शकतं इधर ऑड इवन ऑर स्क्वेअर, असं पण असू शकतं. ठीक आहे. फक्त या गोष्टी तुम्हाला दिसल्या पाहिजे, दिसून येते ते काही प्रॉब्लेम नाही. तर समजलं तुम्हाला जे काही सेकंड टर्म आहे ऑड असेल, जे काही ऑड सेकंड टर्म आहे ऑड असेल तर डॉलर, इव्हन असेल तर हॅशटॅग. हे तुम्हाला याचं लॉजिक समजलं, ऑड आणि जे काही कोड आहे त्याचा. आणि जे काही फर्स्ट अँड थर्ड टर्म आहे, फर्स्ट अँड थर्ड ऍज इट इज. ठीक आहे. ऍज इट इज, अक्षरावर जाऊ नका. ठीक आहे. अक्षर आपलं काय नसतं आहे. ठीक आहे. हा बघा, आता बघा इथं काय होऊ शकतं. इथं स्टेप 5 मध्ये बघा, ह्याचं जर लॉजिक समजलं असेल तुम्हाला, इथं जे काही हे सिम्बल घेतलाय, इव्हन ला हॅश घेतले आणि ऑडला डॉलर घेतले, तर इथं पण तेच आहे, तुम्हाला दिसत असेल. इव्हन बघा 22 आहे, त्याला हॅश घेतले, 16 आहे हॅश घेतले, 18 आहे हॅश घेतले, 22 आहे परत हॅश घेतले, 5 आहे त्याला डॉलर घेतले, 6 आहे त्याला डॉलर घेतले, हॅश घेतले. ठीक. म्हणजे ह्याचं जे काही सिम्बल आहेत, सिम्बलचं लॉजिक सेम, सिम्बलचं लॉजिक सेम, पण जे काही टर्म्स आहेत त्याचं बघू आपण काय काय केलं, काय काय विषय नाही. बघा इथं 6 + 4 10. हा, असं असू शकतं का बघा, जे काही फर्स्ट अँड थर्ड टर्म आहे त्याला मल्टिप्लाय केलंय आणि -2 केलंय. इथं बघा तुम्हाला डायरेक्टली दिसून येत असेल, जे काही फर्स्ट टर्म आहे sin चौक 24, -2 22, सगळ्या टर्मला ते लॉजिक लागू होऊ शकतं का नाही ते बघायचं. आणि ती इव्हन टर्म आली म्हणून त्याला हॅशटॅग घेतलंय. आणि जे काही इथं आहे बघा, sin 3 18 -2 इव्हन टर्म आहे म्हणून त्याला हॅश घेतले. 4 - 2 इव्हन टर्म आली 18 म्हणून त्याला हॅशटॅग घेतलं. sin चौक 24 इथं आलं 22, sin चौक 24 - 2 इव्हन टर्म, त्याला हॅश घेतलं. 7 1 7 -2 इथं आलं ऑड म्हणून त्याला घेतलं डॉलर. 8 1 8 -2 इथं आलं इव्हन म्हणून त्याला घेतलं हॅश. आय होप हे समजलं असेल स्टेप 5 चं लॉजिक. जे काही फर्स्ट अँड थर्ड टर्म आहे, फर्स्ट अँड थर्ड टर्म मल्टिप्लाय अँड -2. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. अँड द लास्ट टर्म गोज टू, जे काही 6वी टर्म आहे, 6वी टर्म इनपुट आउटपुटचं. तुम्हाला जर इनपुट आउटपुटचं लॉजिक समजलं तर तुम्ही हे मॅक्झिमम 4-5 मिनिटात सॉल्व्ह करू शकता, मॅक्झिमम जर लॉजिक समजलं तर. आणि लॉजिक हे समोरच असतं आपल्या, फक्त एक्झामच्या प्रेशरमध्ये आपल्याला ते ओळखू येत नाही. ठीक आहे. तर बघा इथं काय केलं असेल, 4 घेतलंय, हे घेतलंय, जशाच तसं घेतलं. इथं पण तेच आहे, इथं पण तसं दिसतंय बघा. जे काही सिम्बॉल आहेत, त्याला ऑडला डॉलर आणि जे काही इव्हन आहे त्याला हॅशटॅग. इथं बघा हो का, 6 आहे हॅश, 5 आहे हॅश, 4 आहे हॅश, 9 आहे डॉलर. म्हणजे ऑडला डॉलर आणि जे काही इव्हन आहे त्याला हॅश. तर आता हे आलं कसं ते बघू. तर काय नाही, हे सोपं दिसतंय. 2 + 2 म्हणजे त्यांची ऍडिशन केले वरल्याची, आणि जे काही संख्या येईल इधर इव्हन ऑर ऑड त्याला तशा पद्धतीने केलंय. ठीक आहे. इथे बघा 6 1 7 इथं आलं ऑड म्हणून डॉलर, इथं आलं 8 1 9 ऑड म्हणून डॉलर, 2 2 4 इव्हन आलं म्हणून हॅश, इथं 5 जशाच तसं आहे म्हणून त्याला डॉलर, आणि जे काही 6 आहे त्याची काही ऍडिशन 6च होणार आहे. ठीक आहे. म्हणून त्याला हॅश, इव्हन आहे म्हणून. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. आणि इथं बघा जे काही टर्म्स आहेत, ऍडिशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म. ओके. आय होप हे जे काही 6 टर्म्स आहेत याचं लॉजिक तुम्हाला समजलं असेल. याच्यावरनं इनपुट आउटपुट याचं जे लॉजिक आलं प्रत्येक स्टेपचं, त्याच स्टेपवरून हे जे काही आपल्याला इनपुट दिलं आहे क्वेश्चन मध्ये, याचा आन्सर काढायचं असतं. आन्सर हे नसतं आपलं, हे लॉजिक असतं. या लॉजिक वरून हे इनपुट आउटपुट काढायचं आणि याच्यावरून जे काही स्टेप भेटतील त्याच्यावरून क्वेश्चन विचारलेले असतात आणि त्याच्यावरून आन्सर द्यायचं असतं. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. तर आपण हे सॉल्व्ह करू. स्टेप 1 स्टेप 2. ठीक आहे. 6 स्टेप आहेत.
तर आपण इथं इथं घेऊ स्टेप 1. ठीक आहे. तर स्टेप 1चं लॉजिक काय होतं इथं बघा. जी काही सेकंड इथं लॉजिक आपण लिहून घेतले सेकंड अँड थर्ड टर्म ॲज इट इज आणि जे काही फर्स्ट अँड फोर्थ टर्म आहे त्याची ऍडिशन केलं म्हणजे ऍडिशन समजलं. सेकंड अँड थर्ड जशास तसं म्हणजे 64 8 आणि 4 12 3 ऍडिशन केले 31 जशास तसं 9 5 14 14 म्हणजे 5 4 आणि 1 5. ठीक आहे. इथं आहे 81 5 आणि 2 7 म्हणजे 817 817. इथं आहे 43 बघा 43 इथं घेतलं आपण स्टेपला हे करू आपण म्हणजे आपलं काही हे होणार नाही खराब होणार. एवढी खराब लाईन कोण वाटतंय मी और कोण. ठीक आहे. पहिली स्टेप 43 झालं 43 मग 6 आणि 5 11 11 म्हणजे 2 म्हणजे त्यांची ऍडिशन केलं. इथं आहे 51 जशास तसं आणि 9 5 14 4 आणि 5. आय होप हे समजलं असेल. पुन्हा 33 जशास तसं 33 आणि जे काही फर्स्ट अँड फोर्थ टर्म आहे त्याची ऍडिशन 3. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. तसंच सेकंड स्टेपचा आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. सेकंड टर्मचं हे जी काही फर्स्ट स्टेप आली त्याच्यावरून सेकंड टर्मचा आन्सर आपल्याला काढायचं. ठीक आहे. बघू आपण सेकंड स्टेपला काय लॉजिक आहे. जे काही नंबर्स आर इन अ डिसेंडिंग ऑर्डर जे काही स्टेप 1 आहे त्याच्यातले जे काही नंबर्स आले त्याला उतरत्या क्रमानं म्हणजे जो काही मोठा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा येईल. म्हणजे पहिल्यांदा कोण येणार इथं 817 आहे. इथं बघा 817 आलं. याच्यापेक्षा लहान कोण आहे इथं आहे 643 मग त्याच्यापेक्षा लहान इथं 515 पेक्षा लहान 432 देन 333 आणि मग 315. आय होप हे समजलं असेल तुम्हाला कसं आलं. ओके. थर्ड टर्म बघू आपण. थर्ड टर्म काय आहे हे जे काही मी हे खाली करतोय हे काय हे असं हे फक्त इथं कसं बोर्डवर समजत नाही ते एका खाली एक येईल म्हणून ते करतं. पेपरमध्ये असं काही खेळखंड वगैरे नाही. नेक्स्ट आहे थर्ड टर्म बघा. थर्ड टर्मचं लॉजिक काय आहे. इधर 198 जे काही संख्या आहेत त्यांच्यातून -198 केलंय आणि जे काही सेकंड लॉजिक आहे त्याचा आहे सेकंड टर्म ऍज इट इज जी मधली टर्म आहे जशाच तसं आणि फर्स्ट टर्म मधून -2 आणि थर्ड टर्म मधून +2. पहिल्यांदा ह्याच्यातून हे करू 198 न मायनस करून टाकू म्हणजे सगळ्यात सोपं का नाही -2 +2 करून टाकू. -2 कशामध्ये आहे पहिल्यांदा -2 थर्ड +2. ठीक आहे. -2 हे -2 आणि हे +2 करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 6 1 आणि 9 6 1 आणि 9 थर्ड इथं 6 1 आणि 9. ठीक आहे. -2 म्हणजे 4 4 आणि 5 इथं -2 +2. ठीक आहे. -2 3 1 आणि 7 -2 किती 2 3 आणि 4 2 3 आणि 4 ऑटोमॅटिक जाते का रे. -2 1 3 आणि +2 5 -2 केलं पहिल्यातून 1 येणार इथे ऍज इट इज जी काही सेकंड टर्म आहे ऍज इट इज आणि जे काही थर्ड टर्म आहे त्याला +2. आता ह्याच्यातून जर दुसरं लॉजिक येत होतं आपलं 198 मायनस केलं तर बघू येते का. म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं जेवढे काही तुमचे लॉजिक येतील लॉजिक काही पण येऊ शकतं. 2 जरी लॉजिक आले तर आन्सर हे सेमच येणार. तुम्हाला बघायचंय या पण आउटपुटचं येणार यायलाच पाहिजे. आता याच्यातून 198 जर काढलं 15 मधून 8 गेले 7 11 मधून 10 गेले 1 3 मधून 2 गेले 1 117 198 मायनस दोन्ही लॉजिकनं तुम्हाला समजलं असतं सेमच येतं काहीच फरक नाही. फक्त कसं असतं एक्झाम मध्ये कोणाला काय कळतं की -198 हे लॉजिक आहे आणि काही जणांना काय समजतं की -2 आणि +2 केले फर्स्ट अँड थर्ड टर्मचं आणि जे काही सेकंड टर्म आहे तिला ऍज इट इज केले. दोन्ही लॉजिक बरोबर आहे. ठीक आहे. आन्सर सेम येत आहे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर भरोसा नसेल तर ह्या सेकंड टर्मचं बघू 198. आता 13 मधून 8 गेले 5 13 मधून 10 गेले 3 आणि 3 मधून जे काही 2 गेले 1. आय होप समजलं असेल. थोडा विश्वास ठेवा काही प्रॉब्लेम नाही. चौथं बघा. चौथी टर्म काय इथं आहे चौथी टर्म हे स्टेप 4 याचं लॉजिक काय ऑडला डॉलर घेतले इव्हनला हॅश घेतले मिडल टर्म वाल्या आणि जी फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म आहे ती ऍज इट इज आहे. ओके. ऑडला डॉलर आहे ऑडला डॉलर
आणि इव्हनला हॅश आणि फर्स्ट अँड थर्ड टर्म ॲज इट इज. फर्स्ट अँड थर्ड टर्म ॲज इट इज म्हणजेच $6.9 4 5 $3.7 $2.4 $1.5 आणि $1.7. हे डॉलर का घेतलं आपल्याला इथं समजलं. ऑड जी मिडल टर्म आहे तिला डॉलर आला आहे आणि जी ऑड इव्हन मिडल टर्म आहे तिला हॅश आला आहे. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. इथे बघा हे जरा डॉलर नेट काढा. ट्रम्प भाऊ आधीच हे आहे दात खाऊन आहेत आपल्यावर. डॉलरला नेट ठेवू. ठीक आहे, ओके. 5वी टर्म आहे. 5वं जे काही लॉजिक आहे ते इथं बघू आपण. ठीक आहे, 5वी स्टेप आहे त्याचं लॉजिक बघा. इथं 5वी टर्म आहे त्याचं लॉजिक बघा. जे काही सिम्बल्स आहेत ॲज इट इज त्याचं लॉजिक तेच आहे आणि फर्स्ट अँड थर्ड टर्मला मल्टिप्लाय केले म्हणले आणि त्याच्यातून मायनस केले. जे काही फर्स्ट अँड थर्ड टर्म आहे आता बघा, फर्स्ट अँड थर्ड टर्म आणि -2 केले ना. हा इथे बघा फर्स्ट 6 आहे आणि हे 36 -2 34. आता हे इव्हन आलंय म्हणून ह्याला काय सिम्बलचं असं हॅशटॅग, कारण ते इव्हन आहे. ठीक आहे, आता इथे बघा 4 पंचे 20 4 पंचे 20. ठीक आहे, त्याला गुणलं त्याच्यानं -2 केलं 18 इव्हन आहे म्हणून त्याला हॅश जशाच तसं. 7 त्रिक 21 -2 19. आता हे ऑड आहे म्हणून ह्याला डॉलर. आता इथं 4 दुनी 8 -2 हे झालं 6 06 म्हणजेच हॅश इव्हन टर्म आहे म्हणून. नेक्स्ट आहे 5 1 5 -2 हे आलं 3 03 आणि हे आलं जे काही सिम्बल आहे ते आलं डॉलर. नेक्स्ट टर्म आहे 7 1 7 7 1 7 -2 हे आलं 5 आणि ह्याला सिम्बल काय येईल मग डॉलर. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे लास्ट स्टेप. द लास्ट स्टेप इज काय नाही, ऑड ला सेम जे काही सिम्बल्स आहेत ते तर सेम आहेत आणि जे काही टर्म्स आहेत त्याचे ऍडिशन केले, काहीच नाही. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा जे काही लास्ट टर्म आहे त्याचे ऍडिशन केले. 4 आणि 3 7. पण इथं आता बघा इथं 4 आणि 3 7 येऊ लागले. आता इथं 4 आणि 3 7 आलं. आता इथं ऑड टर्म आहे म्हणून ह्याला काय आलं डॉलर. आता इथं 8 आणि 1 9 09. इथं वर इव्हन आहे इथं पण ऑड आलं, ह्याला काय येईल मग डॉलर. 9 1 10 10ला काय हॅश 10ला काय हॅश. ओके, 10ला काय हॅश आलं. ओके, नेक्स्ट आहे 6 जशाच तसं त्याचे काय ऍडिशन होणार नाही म्हणून इथं हॅशटॅग. हे 03 ह्याला डॉलर आणि हे 05 हे आहे डॉलर. हे आहे तुमच्या इनपुट आउटपुटचं हे ऍक्च्युअल आन्सर. हे आपल्याला क्वेश्चन विचारलेलं असतं याचं हे आन्सर आहे. याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यावरून तुम्हाला आन्सर द्यायचं असतं आणि पेपरमध्ये मार्क घ्यायचं. हे मिनिमम 6 तरी 2 मार्काला एक जरी क्वेश्चन आला तर 3 क्वेश्चन याच्यावर मिनिमम येऊ शकतात. 6 मार्क इथंच तुमचे तयार झाले. और जर क्लरिकल लेवलला आलं तर 1 मार्काला येईल आणि एक लगभग 4 ते 5 क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात. म्हणजे तुमचे जे काही 4-5 मार्क आहेत ते याच्यातून जाणार आहेत. और इधर 1.25 मार्काला पण येऊ शकतं. 1.25 मार्काला पण येऊ शकतं. म्हणजे बेबंदा 2 पाऊल आणि 2 म्हणजे लगभग 4-5 मार्काचा हा क्वेश्चन तुम्हाला मेन्सला देऊन जाईल. लॉजिक सोपं असतं, फक्त तुम्हाला काढायचं असतं आणि तुमच्या डोळ्यासमोरच लॉजिक असतं, काहीच वेगळं नसतं. फक्त एक्झामच्या प्रेशरमध्ये कसं आहे ते आठवत नाही. ओके, तर हे होतं तुमचं आजचं मशीन इनपुट आउटपुट. ठीक आहे, त्याचं लॉजिक. आणि आज तुम्हाला ते कसं सॉल्व्ह करायचं हे पण सांगितलं. जे इनपुट आहे त्याचं पण आपण आउटपुट काढून दाखवलं. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सजेशन किंवा काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तुम्हाला त्याचं जे काही आन्सर आहे तो देऊ. ठीक आहे, धन्यवाद.